नमस्कार मित्रांनो, मी अनिल साबळे आणि अनिल साबळे 6298 या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आता आम्ही खूप उशीर आलो आंबा खाण्यासाठी आणि हे बघा आमची पिशवी पण आणली आम्ही, कोयता आणि वर जंगलामध्ये आलो होतो। आता इकडं वरती आम्हाला वांदर आहेत बसलेत, त्यांच्यामुळे आम्ही थोडं घाबरलो इकडं ते उंबराच्या झाडाखाली। तर मित्रांनो, आम्ही आलो होतो आंबा खाण्यासाठी। तर बघूया, आज खूप दिवसांनी आलो आंबा खाण्यासाठी जंगलामध्ये। तर आज किती आंबे सापडतात बघूया। तर मित्रांनो, या आंबे खायला तर आपल्याकडे काय गावरान आंबे आहेत, असे विकत्रे वगैरे नाही किंवा झाडं वगैरे लावलेली नाही आहेत। हे रायवळ आंबे त्यांना म्हणले तर रायवळचे आंबे भेटतात आमच्याकडे। पण बघू काय झाले, वांदरं माकडं भरपूर असल्यामुळे ना आंबे जास्त करून भेटत पण नाही। आता मला वाटले आता वाजलेत कमीत कमी 2-2:30 वाजायला आले। तर फायनली आपण आंब्यापाशी पोहोचलोय आणि आंबे पण भरपूर पडलेत खाली। तर आता आपण आंबे गोळा करणार आहोत। पिशवी ठेव इथं पडले। तर मित्रांनो, आंबे जास्त पिकायला सुरुवात झाल्यामुळे जास्त आंबे पडतात। तर मग आता आपण इथं पण आहे। तर फायनली आपले आंबे सापडले बघा, छोटे छोटे पण गुळमटेत। तर मी इथं एक दिवस आलो होतो, एकच आंबा खाल्ला होता मी। कर ना जमा कर ना, कारण वांदरांनी भरपूर आंबे पाडले। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर तुमच्या गावाला आंबे नसतील तर आमच्या गावाला नक्की या, आपण आंबे खायला तुम्हाला मी घेऊन जाईल। आणि आंबे आहेत ना, आमच्याकडं गुळमटेत आंबे आहेत, काही आहेत आंबट बरं का। पण आम्हाला काय होतं, वेळ भेटत नाही वर जंगलामध्ये जाण्यासाठी। तर आज वेळ होता आमच्याकडं, तर आम्ही म्हणलं जाऊन येऊया। आता पहिले आपण आंबं गोळा करू आणि गोळा केल्यानंतर आपण एका जागेवरती बसून निवांत खाऊया, ठीक आहे। पिशवी आणली का? दर पिशवी आण जा, पिशवी घेऊन ये। म्हणजे आपण एक काम करू, पिशवीमध्ये जमा करू। हां, कुठेतरी आपण एका पाणी बिणी सगळं आणले ना। तर हे बघा मित्रांनो, वरती खूप जंगल आहे आणि एकतर भीती पण वाटते एकतर वाघाची, त्यामुळं मग जास्त लांब जाऊशी वाटत नाही। कारण काय आले, आपण चांगले ताजे आंबे पडलेत ना, तेच आंबे आपण उचलणार आहोत। आण ना लवकर। किती फाटे आम्हाला गाय मध्ये आता तिची पण फाटकीच भेटली। आहे ना, गुळमट आहे ना, चांगले घे बरं का। वरतून पडले मग आता त्यांना नको का? तुमचा बावड्या म्हणतो वांदराने आंबे खाल्ले, ठीक आहे। आज मग त्यांना रानामध्ये खायलाच काय नाही, बरोबर आहे का नाही? मग आपण बघा आम्हाला भरपूर आंबे सापडे सुटले। आज खूप दिवसांनी आलो ना आंबे खायला। तर तिकून घे ना, जमा करतो बघ, चांगलं ते आतमध्ये आहे, तिथं पण आहे ते बघ। ते तू इथून जा ना, दे ग पिसोड माझ्याकडे करतो जमा। चांगले आहेत ना, तेच करायचं। इथं ठेवतो पिशवी। अरे या काठी आहेत रे, काठी पण आहे तुम्हाला, इथं टाकतो बघ। आणि मित्रांनो, काठी पण भरपूर आहेत जाळीचे। हो, खूप दिवसाने आम्ही आंबे खाण्यासाठी आलो होतो, पण आज मग भेटले आंबे। अरे वर तुले पडले रे, तिथून जातो का त्या साईडला बाहेर? तर मी जाऊ, ते बघ इथं टाक, ते बघ, ते बघ, नाही इथं टाकतो ना, ठीक आहे। अरे यार काटेत रे, बाहेर झाला रस्ता नाही का? तर फायनली मित्रांनो, आम्हाला भरपूर आंबे सापडले आणि मी दाखवणार आहे तुम्हाला किती आंबे सापडले आम्हाला। काय व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा। झाले का गुंगोळ जमा करून?
इथं पण आहे खागी. हा बघ हा बघ हा घे ना. माझा पैसे ठीक आहे टाकू मी ते कोयत्याला ते घेऊन आला. कुठं ठेवलं ते नाही इकडेच आहे तिथं बसतो का इकडे बसा इकडं इथं पण आहे बघ ते तिथं पडला बघ तो पण घेऊन ये. आता आपण इथं बसू मस्तपैकी. हा मस्तपैकी सावली आहे. अरे यार तर मित्रांनो आम्हाला भरपूर आंबे सापडलेत आणि आता आम्ही जमा करून आणले. आता आम्ही हे बघा पाणी पण आणले आम्हाला पिण्यासाठी आणि कोयता पण आणला होता. आंब खायला बस ना बस. तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आंबे किती आणलेत आम्ही. दाखव त्यांना आंबे किती. तर हे बघा तर फायनली आम्हाला एवढे आंबे सापडलेत. थांबा बॅगच्या मित्रांनो आम्हाला एवढी पिशवी भरून आंबे सापडले बघा. काय आणि पिवळा गावरान आंबे तर मित्रांनो आंबे खायला या. बस ना खाली बस ना. ते ना कुठं कापतो. तर मित्रांनो आता आम्ही आंबे खायला सुरुवात करतोय. ते बघा आम्ही दोघं जण आलो होतो. प्रज्वल आला होता माझ्यासोबत. तो म्हणतो चला आम्हाला पण यायचं आंबे खाण्यासाठी. तर मला चल मग आपण जाऊन येऊया. तर मित्रांनो आंबे खायला या. परत म्हणजे बोलवलं नाही. एक नंबर मस्त गुळमट आंबा आहे ना चांगला आहे ना. आता एवढे पिशवी सापडलेत पण अजून पुढे गेलो का अजून आम्ही सापडवणार आहेत. कारण आम्हाला माहिती आंबा आम्हाला माहिती आहे कुठे कुठे चांगले चांगले आंबे आहेत ना. मग आम्हाला टेन्शन नाही. एक हप्ते एवढं आपल्याला नाही कपडे आपण घरी नेऊ. पण मजा आली रानामध्ये फिरायला ना. पण काय होते ऊन लय होते. असं वाटतं ना जाऊच नाही फिरायला. का होते आपल्याला कामाला जावं लागते त्यामुळे वेळ नाही भेटत फिरण्यासाठी. आता तुम्हाला सांगू का जांभळं पिकतात करवंद पिकतात. अजून आवळं वगैरे पिकायला काही सुरुवात नाही पण हळूहळू ते पण पिकायला सुरुवात होईल. कारण आता फक्त आंब्यांचा सीजन आहे. आता जांभळं पण पिकायला सुरुवात झाली पण आता जास्त प्रमाणात पिकतात. आता करवंद पण संपत आली आहेत पण म्हणजे पाऊस पडल्यामुळे ते स्पीडने पिकायला सुरुवात झाली ना. आमचा प्रज्वल आहे दोंडू साबळे यांचा मुलगा आहे. तर तो आज माझ्यासोबत तो जुन्नरला कॉलेज सॉरी जुन्नरला शाळेमध्ये आहे. कितवीला आहे तू? 7वीला आहे आणि हुशार पण आहे. चला बोला आपण जाऊ आंबा खायला. आज उशीर वेळ आहे तर नाही का परत ना टाइम भेटणार आपल्याला म्हणून आलो होतो. आंबे खायला या परत म्हणजे बोलवलं नाही. तर मित्रांनो मला अजून एक सांगायचं म्हणजे असं की आपल्या ह्या रानामध्ये ना म्हणजे हरणावानी असतात म्हणजे त्याला बेकर म्हणतात आमच्याकडे. म्हणजे शिळीचाच प्रकार आहे फक्त जंगली म्हणजे जंगलामध्ये राहतात त्याला. म्हणजे आमच्या जंगलामध्ये म्हणजे सांबरं हरणं
हरणावानीच एक प्रकार येतो, पण तिला आमच्याकडं बेकर म्हणतात. म्हणजे शेळीवाणी दिसायला असते, तांबडसर रंगाची दिसायला दिसते आणि अंगावरती सफेद टिपके राहतात तिच्या. तर आज मला जर पाण्यात जर माझ्या आले तर मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा. आज खास जंगलामध्ये फिरण्यासाठी आलो होतो. जांभळं पण आम्ही खायला जाणार आहेत आणि आंबे पण खाणार आहेत. आणि काही जंगलामध्ये काही पक्षी वगैरे बघायला भेटतील ते पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. किती का लांब? फक्त 2? अजून का? कात्र सकट खाल्लं कारण इतकं गुळमट आहे. तर मित्रांनो आम्ही आंबे खाण्यासाठी आलो होतो आणि हे बघा एवढे आंबे आम्ही खाल्लेत. हा माझा डिग आहे आणि हा प्रज्वलचा आहे. तर प्रज्वल म्हणतो मी आता कंटाळा आला मला आंबे खाऊन, पोटच भरलं माझं. तर भरपूर आंबे आम्हाला सापडले ते या झाडाचे. हे बघा इकडचा जो आंब्याचं झाड आहे त्या झाडाचे आम्हाला भरपूर आंबे सापडले आणि खूप दिवसांनी इच्छा होती की आंबे खायला जावं रानामध्ये. तर हे बघा तुम्हाला परत दाखवते. एवढे आंबे आम्ही 2 जणांनी खाल्लेत आणि खूप आंबे होते, कमीत कमी 100 आंबे असतील. पण आम्ही एवढे जागेवरती बसवले तरी आम्हाला आंबे खपले नाही. हे बघा एक पिशवी दाखव. तर पिशवीमध्ये आम्ही घरी घेऊन जाणार आहोत. तर मित्रांनो असेच आमच्या भागामध्ये खूपच आंबे यावर्षी म्हणजे दरवर्षी भरपूर असतात, पण ह्या वर्षी काही एवढे आंबे नाहीत. तर किंचित थोडे आंबे लागलेले आहेत. तर मित्रांनो आता इथं झाली आमची थांबण्याची वेळ. तर बघू आता याच्यासाठी जर पुढं करवंदा किंवा जांभळं वगैरे भेटले तर तेवढंच इच्छा राहिली थोडं जांभळं खावं. बरोबर ना? जांभळं खायची हा म्हणतोय. मग आपण जाऊया त्याच्यासाठी. आपण थोडी जांभळं तोडणार आहोत. तर चला तर जाऊया जांभळाच्या झाडाकडे, कारण जांभळं मला पण खायचे आणि त्याला पण खायचे. बरोबर ना? चला. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि हां खराब झालं तरी करवंद. हे बघा याला करवंद सापडले बघा आणि ते लाल भडक झालेत म्हणतो. चांगले आहेत का? चला ते हे पडेल बघा, ते कापायचं बघ आहे का तिथे? काढून दे माझ्याकडे. तर मित्रांनो आता आपण जातोय जांभळाच्या झाडाकडे. तर बघूया जांभळं आपल्याला किती सापडतात ते. ठीक आहे. तर मित्रांनो हे बघा कसं वाटलं तुम्हाला आमचं हे परिसर. आणि आज खूप फिरलो आज बरं का. तर आमचं काय पाहतो काय आंबे आले होते भरपूर, पण काय होतं माहिती का, जे काही वांदरं माकडं वगैरे रानात भरपूर आहेत. मग ते काय करतात भरपूर नासधूस करतात. मग ते पडून गेल्यानंतर फायदा नाही ना. बरोबर आहे की नाही? तर हे बघा आम्ही माळामध्ये आलो वरती. तर आता आपण आमच्या प्रज्वलला जांभळं खायचे आहेत. तर मग त्याला थोडीशी जांभळं आम्ही बघतो पुढे भेटतात का, कारण जांभळाची झाडं मला काही इकडे वरती आल्यानंतर बघायला भेटली नाही. भेटली तर नक्कीच त्याला मी देणार थोडी का होईना, पण त्याच्यासाठी तोडावंच लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर मित्रांनो जांभळांची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्या अगोदर सांगायचं की मित्रांनो आपली व्हिडिओ संपूर्ण बघत चला. आणि जे काय असे गावाकडच्या जे काही घडामोडी आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत जाणार आहे. तर व्हिडिओला जोडून राहायचं आहे का नाही प्रज्वल? बरोबर ना? हा म्हणतो. तर मित्रांनो आज आलो. प्रज्वलची इच्छा होती त्या प्रज्वल बोलतो आपल्याला नाना जायचं आहे जंगलामध्ये. का रे? तर म्हणतो माझी इच्छा आहे आपण आज आंबं खायला जाऊ. तर म्हणलं ठीक आहे चल म्हणलं जाऊ आपण. माझी पण इच्छा म्हणलं आंबं खायला जाऊ. सकाळपासून तो माझ्याबरोबर भोवती लागला होता का नाही. सकाळपासून त्याची इच्छा होती का आपण जायचंच. मग त्याला बोललो आपल्याला पाण्याची बॉटल पाहिजे. हाताखाली एक कोयता पण आणला होता. डोक्याला टोपी आणली होती. कारण कसं ऊन एवढं ऊन होतं ना का उन्हात फिरायचं म्हणलं त्याला अवघड काम आहे. पण म्हणलं चला पोराची इच्छा कशी तर तो बोलतो आपलं जाऊच. मग आम्हाला आंबे पण भरपूर सापडले आणि आम्ही आंबे भरपूर खाल्ले तरी पण आम्हाला काही खपले नाही.
म्हणून आम्ही पार्सल घेऊन चालू आहे घरी. तर मित्रांनो आता मी थांबणार आहे इथं. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायची. आणि अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करत राहणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. ठीक आहे. तर भेटूया आपण असेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. पुढची नवीन व्हिडिओ मी टाकणार आहे. आपण जांभळं खाण्यासाठी जाणार आहोत. जांभळं आताशी सुरुवात झाली पिकण्यासाठी, जास्त प्रमाणात पिकत नाही आहे, पण ज्यावेळेस जास्त पिकायला सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर मित्रांनो इथं थांबतोय. जय जवान, जय किसान, जय आदिवासी, जय महाराष्ट्र. मित्रांनो भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.